चिपळूण विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण बायपास घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळले। डोंगरावरील माती सैल झाल्यानं दगड रस्त्यावर कोसळत आहे। माती वाहून गेली आहे। झाडं सुद्धा धोकादायक स्थितीत आली आहेत। वाहन चालकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुसळधार पावसामुळे रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीला पूर आला। अलकनंदा नदीकाठचे सर्व प्रमुख घाट पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट देण्यात आलाय। सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक नागरिक आणि चारधाम यात्रेसाठी आलेल्या भाविकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आलाय। नागपूरमधील इतवारी या वर्दळीच्या भागातील जीर्ण इमारतीचा भाग खचलाय। सुदैवानं कोणीही यात जखमी झालं नाहीये। घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकानं इमारतीचा हा धोकादायक भाग तोडला। महापालिकेतील नोंदीनुसार नागपूरमध्ये 278 धोकादायक इमारती आहेत। 247 इमारतींना मनपानं घरं रिकामी करण्याची किंवा दुरुस्ती संदर्भातील नोटीस बजावली। तर मुंबईतली महत्त्वाची घडामोड आहे। सध्या वांद्रे परिसरात पाऊस सुरू आहे आणि बीकेसी परिसरात पावसामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक सध्या संथ गतीने होते बीकेसी परिसरात, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। तर नवी मुंबईच्या रबाळे रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचलंय। घाणीच्या पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागते, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। नवी मुंबई महापालिकेच्या नाले सफाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।